हिंगभगा नांदेडकर मी निघालो कुठेतरी फिरायला म्हणजे काय ढगात चाललो आहे. ढगात जाण्याचा आनंद वेगळाच, कारण का निसर्ग म्हणलं की फार जास्त आनंद होतो. आता काही जणांना हे लोकेशन बघून कळालं असेल की मी नेमकं कुठं चालली आहे, पण पुढं चालत बघा, आता तर तुम्हाला नक्कीच कळणार की मी कुठं आली आहे. भाजे धबधबा म्हणजेच आपल्या लोहगडावर. लोहगड इतका सुंदर आहे ना, इतका सुंदर आहे की जर समजा कोणती वाळंगली मुलगी तिथे गेली ना तर ती नक्कीच उडून जाईल. आणि गेल्या मला तिथे ह्या 2 चिमुकल्या मिळाल्या, ज्या की तिथंच राहतात आणि तिथल्या त्या म्हणजे राहणाऱ्या आहेत. आणि त्यांच्याशी गप्पा झाल्या आणि मग त्या सुंदर बोलून मग निघाली पुढं. आणि असे वाटेत धबधबे लागत असतात. मग त्या धबधब्यांकडं फार जास्त गर्दी होती. मला तरी काही जावं वाटत नव्हतं, पण तरीसुद्धा थांबून थोडंसं बघून मग पुन्हा निघालो आम्ही. आणि जाता मग गेल्यानंतर इतका जास्त पाऊस चालू होता की मला रेनकोट घ्यावा लागला. आणि मग मी हा रेनकोट घेतला, पण ह्या रेनकोटचं पुढं झालं काय ते तुम्ही नक्की बघा. आणि मग जाता थोडंसं आज आषाढी एकादशी, तर मग थोडंसं फळ खाऊन घेतले आणि मग निघालो आम्ही चालत. आणि माझ्यासोबत बरेच जण होते, पण मी माझं तिकीट दाखवलं, जे की काही नाही, फक्त 25 रुपये आहे. आणि मग नंतर गेल्यानंतर हे पूर्ण असं धुक्यामध्ये आपला लोहगड हरपला होता. आणि मग लोहगडावरती मी ह्याच मैत्रिणीसोबत गेले होते, ज्या की श्रेया, स्नेहा आणि सुप्रिया होत्या. मग आम्ही वर गेल्यानंतर मग काय, जाताना 4 दरवाजे आहेत. किल्ल्याचा इतिहास थोडासा वाचला आणि मग नंतर त्या म्हणाले की आम्हाला पण थोडंसं घे ना व्हिडिओमध्ये. आणि मग मी त्यांनासुद्धा थोडंसं व्हिडिओमध्ये घेतलं, ज्या की अशा ग्रीन रेनकोट घालून चालल्या होत्या. आणि मग पहिला दरवाजा जो की आहे गणेश दरवाजा, या दरवाजाचं दर्शन घेतलं. आणि मग नंतर तोफा बघितल्या. इथं बऱ्याच सूचना लिहिलेल्या होत्या, त्या सूचना वाचल्या. आणि मग पुढं निघाल्यानंतर जसं वर जात होतं तसं धुकंही जास्त येत होतं आणि पाऊसही. पायऱ्यांवर तर पूर्ण पाणी येत होतं खाली. आणि हे खूप सुंदर वाटत होतं, कारण का रोजच्या कामातून, रोजच्या दैनंदिन आयुष्यातून बाहेर पडून काहीतरी वेगळं करण्याचा एक छोटासा प्रयत्न. आणि मग काय, ह्या रेनकोटमध्ये मी पूर्ण जादूगर दिसत होते. आणि जादूगर त्यातल्या त्यात हे असं वारा आलं की फुगत होता, काहीतरी वेगळं दिसत होता. आणि मग नंतर वर जाता आतमध्ये थोडंसं ऊन आणि बाकीकडे सगळीकडे ढगाळ वातावरण हे पाहिलं, खूप सुंदर वाटलं, म्हणून त्याला व्हिडिओमध्ये घ्यावं वाटलं. आणि मग नंतर धान्य कोठार, ज्यामध्ये पूर्णपणे पाणी भरून होतं. मग काय, ह्या पायऱ्यांवरचा पाऊस. आणि हा दुसरा दरवाजावरती जाऊन मग असं करत आम्ही प्रत्येका दरवाजाला गेले. आणि हा महाराजा दरवाजा होता. आणि मग नंतर काय, गेल्यानंतर वरचा शेवटचा दरवाजा पाहिला. आणि मग हे लोकेशनचे सगळे फोटोज वगैरे बघितले. आणि मग आम्ही गेलो ते म्हणजे महादेव मंदिराकडे जाताना इतकं सुंदर वाटत होतं. पूर्ण धुक्यामध्ये लोहगड हरपला होता, काही दिसत नव्हतं. त्यामध्ये हे नेम प्लेट दिसली आणि ह्या नेम प्लेटवरती मग आम्ही बघितलं आणि महादेवाचं दर्शन घेतलं. महादेवाचं दर्शन घेणं झालं की लगेच इतका जोरात पाऊस सुरू झाला की बापरे, मला भीती वाटायला लागली थोड्या वेळासाठी. पण तरीसुद्धा त्या पावसामध्ये, त्या वाऱ्यांमध्ये, त्या वादळामध्ये, याला आपण हवा म्हणू शकत नाही, याला आपल्याला वारंच म्हणावं लागेल. कारण काय, हे लोहगडाचं, हे सह्याद्रीचं वारं आहे. आणि इतकं जास्त वारं होतं, मला असं वाटत होतं की मग 50 किलोचे आहे तरीसुद्धा मी उडते की काय, असं झालेलं. आणि मग तिथले तलाव, तिथले झाडं, तिथला निसर्ग, तिथलं पाणी, तिथली माती, हे सगळं बघून ना खूप सुंदर वाटलं. आणि अगदी टेकड्यावरती गेल्यानंतर इथं इतकं सुंदर होतं, हे बघितलं. आणि मग नंतर खाली उतरत असताना असं वाटत होतं की काहीतरी हातात पाहिजे होतं, लाकूड काहीतरी घ्यायला पाहिजे होतं. कारण का, इतकी जास्त हवा होती की आपल्याला कुठल्या दिशेनं हलवतं आणि कुठल्या दिशेनं काय करतं आहे ते कळायलाच भाग नव्हतं. मग नंतर आम्ही गेलो. आता आम्हाला शोधायचा होता की गडावरून खाली उतरण्याचा रस्ता कुठला आहे नेमका. ते रस्ता काही भेटायला तयार नव्हता. मग आम्ही असंच फिरत निघालो. जसं धुकं कमी होतं तसं तिथे रस्ता दिसायला लागतो. आणि मग नंतर काय, फायनली ज्या रेनकोट मी घेतला होता तो रेनकोट तिथेच हवेमुळे फाटून गेला आणि काढावं लागलं. आणि एकादशी होती, सोबत मैत्रिणीने दिलेला साबुदाणा होता, ते खाल्ला. आणि बाजूला एक कुत्रं होतं, त्यालासुद्धा दिलं खायला. आनंद हो. मग काय, घोड्याची पागा बघितली. घोड्याची पागा सुंदर होते, तिकडे भुयारी घरं होते, पण या पावसामुळे, वाऱ्यामुळे हिंमत होत नव्हती जायला. आणि वरतून असं ढगाळ वातावरण बघायला अगदी सुंदर वाटत होतं. इतका सुंदर आहे लोहगड, बाप रे. या लोहगडाचा इतिहास जर कोणाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मला इतका जास्त इतिहास माहिती नाही, पण लोकेशन, ट्रेक
एक नंबर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं कार्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे सह्याद्रीला सजवले ना ते अगदी सुंदर आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी हॅट्स ऑफ सॅल्यूट. आणि महाराज नेहमी हृदयात राहतील, महाराज नेहमी काळजात राहतील आणि महाराजांसारखा राजा या जगात होणारच नाही इतकंच सांगेल. आणि पुन्हा मग हे धबधबे आणि इतकी ती जास्त गर्दी होती, या गर्दीमध्ये ते जाणं मला आवडत नव्हतं. आणि मग तिथून निघालो आणि आलो दगडूशेठच्या दर्शनाला. दगडूशेठचं दर्शन घेतलं आणि पुन्हा मैत्रिणीच्या घराकडे निघालो. अशा प्रकारे आजचा दिवस संपला. तुम्हाला कसा वाटला ना?